होत आहे. वाचूया. परमेश्वर जिवंत आहे, परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो. धन्यवाद हो. माझे तारण करणाऱ्या, माझं तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. देवाचा महिमा वाढो. माझं तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. आज आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही देवाचा महिमा आणि गौरव करतो, आमचं तारण अधिक आणि अधिक घट्ट होतं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरच्या नावाचा गौरव करतो, त्यावेळेस अधिक आणि अधिक आम्ही देवाच्या सानिध्यात जात असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो, परमेश्वराचं नाव धन्य मानतो, त्यावेळेस आमच्या जीवनाला देखील धन्यता मिळते. ज्यावेळेस आमचं तारण घडतं, त्या तारणाच्या पाठीमाग अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात की जेणेकरून आम्हाला समाधान प्राप्त होतं, जेणेकरून आमची तृप्ती घडते, जेणेकरून आम्ही आशीर्वादित होतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, दावीद राजाचं जीवन धन्य का झालं? दावीद राजाचं जीवन सार्थक का झालं? दावीद राजा समाधानी का राहिला? दावीद राजाची तृप्ती का झाली? दावीद राजा आशीर्वादित का घडला? दावीद राजा एक सर्व राजामध्ये भाग्यशाली का ठरला? कारण आम्ही पाहतो की दावीदाची निवड, राज्यपदी निवड करीत असताना असं घडलंय की त्याचे भाऊ एक शूरवीर होते, लढाऊ होते, ताकदवर होते, अंगकाठीने, पर्सनॅलिटीने एक चांगल्या प्रकारे होते. त्यांच्याकडे बऱ्याचशा अशा जगातलं ज्ञान, जगातली ताकद, जगातली कला, जगातल्या सर्व गोष्टी उपलब्ध होत्या आणि ते एक राजाच्या हुजुरीस त्या ठिकाणी काम करत होते. परंतु त्यांचं जीवन धन्य नव्हतं, ते समाधानी नव्हते, ते तृप्तही नव्हते, ते आशीर्वादितही नव्हते आणि ते भाग्यशाली नव्हते आणि लकी नव्हते. कारण ते राज दरबारी कामाला होते, राजाच्या हाताखाली हुजुरीस होते. आजही जर आम्ही तो परमेश्वर त्याच्या हाताखाली जर आलो तर निश्चित अर्थाने आपल्याला जीव हुजूर म्हणायची गरज पडणार नाही. परंतु आम्ही जर पालकांच्या हाताखाली आलो ना तर 100% जी हुजूर करायची पाळी येईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज देवाचं वचन आम्हाला शिकत असताना ज्या वेळेस देवाचा अभिषिक्त शमूएल संदेष्टा, त्याला ज्यावेळेस परमेश्वरने सांगितलं की दाविदाचा अभिषेक कर, परंतु त्या अगोदर त्याने त्याच्या भावंडांना पुढे घेतलं. प्रत्येकाची पर्सनॅलिटी चांगली होती. आजही अनेकांचे चर्चे चांगले आहेत, अनेकांची बॉडी लँग्वेज चांगली आहे, अनेकांची टंग्स लँग्वेज चांगली आहे, अनेकांची एक स्टेटस चांगला आहे, अनेकांच्या चर्चेस चांगले असतील, मंडळी चांगले असतील, प्रॉपर्टी असेल, सगळ्या गोष्टी असतील. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, ते मंडळीचे पालक आज देखील समाधानी नाहीत, आज देखील ते तृप्त नाहीत. आज जरी त्यांना वाटत असेल की आम्ही आमचं जीवन परमेश्वरच्या हातामध्ये दिलेलं आहे, परमेश्वरच्या सेवेसाठी खर्च करताय, माझ्या जीवनाचं समाधान झालंय, मी तृप्त झालो, मी आशीर्वादी झालो, मी भाग्यशाली ठरलो, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, परंतु हे मनाचं समाधान करून घेताय, परमेश्वरच्या दृष्टिकोनातून झाले का नाही माहित नाही. त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रत्येक भाऊ पुढे येत होता, चांगल्या अंगकाठीचा, पर्सनॅलिटीचा, त्याच्याकडे चांगला असणारा, पॉवर असणारा, ताकद असणारा, सगळ्या प्रकारचा, परंतु ज्या देवाच्या संदेशाला परमेश्वराने त्या राजाविषयी म्हणजे दाविदाविषयी सांगितलं होतं, जोपर्यंत तो दावीद समोर येत नाही, जोपर्यंत तो पर्सनॅलिटी जगाच्या दृष्टिकोनातून कमजोर होती, जगाच्या दृष्टिकोनातून तो किशोरवयीन होता, जगाच्या दृष्टिकोनातून नुकतीच त्याच्या ओठावर मिसर फुटली होती, जगाच्या दृष्टिकोनातून ताकदीवान नव्हता, जगातल्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं नॉलेज त्याला नव्हतं, जगातल्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची युद्धकला त्याच्या जवळ नव्हती, जगातल्या दृष्टिकोनातून राजापदी नेमण्यासाठी त्याच्याकडे कोणतीच पात्रता नव्हती, कोणतीच नाही. धड पर्सनॅलिटी नाही, धड ताकद नाही, धड उंची नाही, धिप्पाड नाही, त्यातली त्यात तो सुकुमार आहे. आताशी कुठं ओठावर मिशी उगली, त्यातली त्यात रानामध्ये आपल्या बापाचे मेंढर पाळणारा, त्याला जगाची काही माहिती नव्हती. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो,
त्या ठिकाणी ज्या वेळेस तो जोपर्यंत तो येत नाही ते सर्व लेकर त्याचे त्या ठिकाणी पुढे आले आणि प्रत्येक जण राजा पदासाठी कदाचित देवाचा संदेष्टा आपल्यावर अभिषेकाचं तेल ओतील आणि आपला राज्याभिषेक किंवा आपला राज्यपदी नियुक्त झालोय याची आपल्याला काहीतरी खून देईल आणि म्हणून प्रत्येक जण छाती काढून उभा राहिले होते. आजही अनेक लोक असे आहेत देवाचे सेवक की छाती काढून पुढे उभा राहतात, परंतु देवाने त्यांची नेमणूक केली नाही. अनेक म्हणतील आमच्याकडे खूप काही आहे, देव त्यांची निवड करत नाही. परंतु ज्यावेळेस दावीद तो म्हटलाय की तुमचा अजून एक मुलगा कुठे, तर ते म्हणले त्या मुलाविषयी विचारू नका, त्याची लायकी नाही, पात्रता नाही, काहीच नाही. त्याचा स्वतःचा बाप म्हटला, स्वतःचा बाप म्हटला, त्याचे भाऊ पण म्हटले अहो त्याचं कशाला नाव घेता, अहो ते रानामध्ये मेंढर वाळणार आहे, त्याला कशाच गद्य पद्य नाही आणि तो आमच्या सगळ्या भावामध्ये लहान आहे, त्याला काहीच येत नाही, राजा बनायचं म्हणजे काय भात खाणं नाही. परंतु नाही, देवाची योजना होती, देवाची कृपा होती, देवाने ती निवडलेलं पात्र होतं. जसे की तुम्ही आणि मी परमेश्वरचे निवडलेले पात्र आहोत. कदाचित आमच्याकडे पर्सनॅलिटी नसेल, कदाचित आमच्याकडे ताकद नसेल, कदाचित आमच्याकडे पैसा नसेल, कदाचित लोक आम्हाला म्हणावा तितका मान सन्मान देत नसतील, परंतु परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी अभिषिक्त लोक आहोत. कारण आम्ही समाधानी आहोत, कारण आम्ही त्या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो. दावीद राजा त्या मेंढरा पाठीमाग ते तुंतुन वाजून ते काय त्याच्याकडे सारंग होत, ते तंतू वाद्य होत, ते तंतू वाद्य वाजून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करायचा. परंतु हे राजदरबारी असणारे बलांडे असलेले देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करत नव्हते. परंतु ज्या वेळेस त्यांच्या पुढे ग्वालियत सारखं मोठं एक लक्ष पुढे आलं ना, तिरेला लावून पळाले पाय, मग त्यांची बॉडी गेली, त्यांची शक्ती गेली, त्यांची लढाईची युक्ती गेली आणि लय त्या राज दरबारी लय मोठमोठाले सेनापती होते ना, तेव्हा त्यांना समजलं ज्यांच्या पुढे ग्वालियत उभा राहिला. माझ्या प्रिय भावांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला दाविदाविषयी शिकवत असताना आम्ही पाहतो की ज्यावेळेस दाविदाला पुढे आणण्यात आले, देवाच्या आत्म्याने संदेष्टाला सांगितले की हाच तो, याला तू अभिषेक कर. कदाचित संदेश त्याच्या मनामध्ये देखील आला असेल की प्रभो, अरे तू कुठल्या व्यक्तीला तू निवडायला सांगत आहे प्रभो, अरे हा तर राजकुमार आहे प्रभो, याला तर कुठल्याच प्रकारचं दिसत नाही, पण तू प्रभू म्हणशील माझं निवडलेलं पात्र आहे, त्याला अभिषेक कर. आज ज्यांना ज्यांना सत्य समजलं आहे ना, जे आज्ञाविधी नियम पाळत आहेत ना, त्या प्रत्येकाला परमेश्वराने अभिषेक केलेला आहे. वचनाचा, सत्याचा, समाधानाचा, तृप्तीचा, सार्थकतेचा, आशीर्वादाचा, भाग्यशालीचा, धन्यतेचा अभिषेक केलेला आहे. आणि तो अभिषेक तुम्हाला आणि मला जपून ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर अभिषेक करण्यात आला, मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यानंतर तो एक ग्वालित नावाचा एक भला मोठा बलदांड, एक राक्षस वृत्तीचा असलेला एक द्वेष्टा त्या ठिकाणी आला. एक शत्रू त्या छावणीकडे येऊन इस्रायलाच्या देवाच्या नावाचा अपमान करीत होता, त्याच्या निवडलेल्या लोकांना शाप देत होता. आणि यांच्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, धमक नव्हती की त्या ग्वालियतचा सामना करावा. आज देखील अनेक माझे भाऊ बहीण आई वडील आहेत की त्यांच्या पुढे दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजा, आर्थिक परिस्थिती, भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, अनेक प्रकारचा ग्वालियत, सगळ्याचा मिळून एक ग्वालियत उभा आहे. तो शत्रू, तो दुष्ट, तो सैतान, तो वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या लोकांना आज चिडवत आहे, देवाच्या लोकांना भेडसावत आहे, देवाच्या लोकांचा विश्वास कमजोर करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, त्या ठिकाणी ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी पाहतो की कुठेतरी एक मोठा बलाढ्य राक्षस आपल्या जिवंत परमेश्वराची अवहेलना करतोय, जिवंत परमेश्वराला तुच्छ मानतोय, जिवंत परमेश्वराच्या लोकांना तो एक कसपाटा समान समजतोय. देवाचा आत्मा त्या दाविदामध्ये संचारला आणि तो दावीद म्हटला मी स्वतः त्याच्या बरोबर लढायला जातो. अख्खं सैन्य मागे येत होतो. दाविदाजवळ काहीच नव्हतं, भाला नाही, बर्ची नाही, तलवार नाही, काहीच नाही. आणि त्याला ते जाऊ देणार, परंतु तो म्हटला की माझं लढणं त्याच्या एकट्याबरोबर नाही,
तर माझ्याबरोबर माझा यहोवा परमेश्वर आहे आणि त्या गोळीचं लढणं किंवा माझ्या परमेश्वराचं लढणं त्याच्याबरोबर आहे, त्याच्यामुळं मला जाऊ द्या, मी लढाई करतो. आजही असे भामटे, चिमटे, गोमटे, रमटे, नमटे, टिमपटासारखे झालेले पाळक पास्तर लोक आहेत ना, आज हे ग्वालीत बनवून लोकांना पुढे जाऊ द्यायना. माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा करतायत, त्याचं नाव खराब करतायत, त्याच्या वचनाचा अपमान करतायत, त्याच्या प्रजेला तुच्छ लेखित आहेत, त्याच्या प्रजेचं कातडं खातायत, त्याच्या प्रजेला रॉंग दिशेने नेतायत, त्याच्या प्रजेला सत्य सांगत नाहीत, त्यांच्या प्रजेपासून मिळकत घेतात, दान दशमो देणगी या सगळ्या गोष्टीने अनेक इस्रायल लोकांना त्यांनी पिळलंय. हा गोळी दुसरा तिसरा नसून सध्याचे डुप्लिकेट याजक, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, कॉर्निटर, जे काही भंतीजी, काजी, हबप किंवा आणखीन जे काही प्रिस्तुवर आहेत, किंबहुना हे प्रॉफिट मानणारे भविष्यवक्ते. माझे प्रिय भावांनो, एक लाईव्हला येण्यापूर्वी मी एक लाईव्ह सेशनला मी एकाचा व्हिडिओ पाहिला, मी माझ्या टाइमलाईन तो अपलोड केलेला आहे. एक पाळक आला आणि पाळकाने अख्खं चर्च उभा केलं आणि पालकांनी सांगितलंय की चर्चच्या भिंती आहेत ना, त्या भिंतीला आपले असे हात लावा, ज्याचा हात चिटकन परमेश्वर त्याला आज आशीर्वाद देईल. आणि भलते सगळ्या लेडीज, मुली, जेंट्स सगळे त्या भिंतीला हात चिटकायला सुरुवात केली. तो म्हटला मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत काढायचे नाही, आणि मी ज्यावेळेस सांगेल ना त्याच वेळेस काढायचं, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. बघा, ख्रिश्चन धर्माचा पार वाटोळ करून टाकलं, ख्रिस्ती धर्माचा चुरडा करून टाकला, ख्रिस्ताच्या नावाचे पार काय काय शब्द सुचाना. अशा लोकांना काय करायचंय? आणि लोकही खुशाल बावळट सारखे त्या भेताडीला हात लावतात. आणि मग त्यामध्ये अख्ख्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 100-125 लोक असतील तिथं. 2 लेडीज, 1 मुलगी आणि 1 मुला, हे फक्त 4च जण त्या भेताडीला हात राहून थांबले. बाकीच्यांनी सगळ्यांनी काढले आणि यांनी सांगितलं का आमच्या हात चिकटल्यासारखं वाटतंय. तो माईक घेऊन पुढे जायचा, तुमचा हात चिकटल्यासारखं वाटतंय का? ती म्हणजे यस, तिला म्हणे यस. आणि इकडे मुलाकडे आले, तो म्हटलं यस मला वाटतंय चिकटल्यासारखं. पण त्यामध्ये मी बारकाईने तो व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओ करणारे त्यांनी देखील ही माहिती त्या ठिकाणी दिली, मी स्वतःही पाहिली आणि ती मी अपलोड पण केलेली आहे. तर तुम्ही एपिसोड झाल्यानंतर ती पाहू शकता. तर एक मुलगी हात न लावता, म्हणजे त्या प्रोफेटने, त्या भविष्यवक्त्याने प्रार्थना न करता हिचा हात बाजूलाही निघतो, ती भविष्यवक्त्याकडे तोंड वर करून बघती. पण इतका सावळा गोंधळ आणि इतके डुप्लिकेट लोक झालेत, याची चुकी मी सर्वस्वी लोकांवर देतो, तुमच्यावर. हे जे बिलिव्हर्स म्हणणारे लोक आहेत ना, हे तुम्ही मूर्ख आहात. त्या पाळकाला आहे ना बांधून त्याच्या हात तिकडे त्याचा टांगला पाहिजे होता. आपल्या हातात भिताडीला चिटकायचं, ह्यो कोणता मिरेकल, हे कोणतं नवीन प्रकटीकरण. अहो, एक सोंग यायला लागले देवाच्या नावाखाली. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्हाला वाटत असेल की पास्टर राजूवाला ज्याही वेळेस दररोज लाईव्हला येतात, हे पाळक, पास्टर, रेव्हरंड, बिशप हे भविष्यवक्त्यांच्याच पाठीमागे का लागतात? कारण यांनी खरी घाण केली, यांनी खरं देवाचा वचनाला विपोऱ्यास मिळला. हे खरे ग्वाली येतात आमच्या पुढं. हा दुष्ट सैतान येशूच्या नावात छू म्हणलं तर छू होतोय. कारण तिकडच्या पुस्तकामध्ये रेफरन्स आम्हाला मिळतो की तो म्हणतो की एकच देव आहे, विश्वास तू ठेवतोस काय? हे तू बरं करतोस, कारण सैतान देखील विश्वास ठेवतात आणि लटलट थरथर कापतात. पण तू माझ्या प्रिय भावांनो, आज याजक लोक अशा डुप्लिकेट कॉप्या करायला थरथर कापणार. आता याचकापेक्षा सैतान बरा, हैवान इब्लीस बरा. उघड येऊन तरी तो लोकांना हे करतो. तुम्ही केसाने गळा कापितात, लाज शरम हया काय आहे का नाही? या ठिकाणी आम्ही ग्वालीचं पाहत आहोत, दाविदाचं पाहत आहोत. दावीद हा सुकुमार होता, दाविदाला लढाईचा अनुभव होता. तुम्हालाही कदाचित नसेल. तुम्ही आजचे दावीद आहात, आजचे तुम्ही दावीद आहात. आणि तुमच्या पुढे असणारे जे ग्वालीत आहेत ना, हे डुप्लिकेट पास्टर, डुप्लिकेट रेव्हरंड, डुप्लिकेट भविष्यवक्ते, जे देवाच्या वचनाचा विरोध करतात आणि देवाच्या लोकांना त्या नरक आगीकडे घेऊन जातात. देवाच्या लोकांचं समाधान ते लुटतात, देवाच्या लोकांच्या जीवनाचं ते सार्थकाचं वाटोळं करून टाकतात, लोकांच्या आशीर्वादात ते लुटतात, लोकांना अतृप्त ठेवतात, आशा दाखवतात तृप्तीची. मात्र आजही अनेक बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहेत, अतृप्त आहेत. हे भटकत्या आत्म्यासारखं जीवन या प्रोफेट लोकांनी करून ठेवलंय. आणि ही पण एक काळाची गरजच आहे.
जर असे प्रॉफिट नाही निघले तर तुम्ही तरी कधी शहाणे होणार आहेत? तुम्हाला जोपर्यंत ते लुटीत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही क्लिअरच होत नाही. पण तू माझे प्रिय भावांनो, केवळ इथल्या 50, 60, 70 वर्षाचा विषय नाही, हा सार्वकालिक विषय आहे. आणि म्हणून ज्या वेळेस दाविदाकडे काही नसताना तो उठला आणि त्या ग्वालीच्या समोर उभा राहिला, ओवाळ्यातून एक त्याने गोटे घेतले आणि आपल्या गोफणगुंडीत घेतला. त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची या ठिकाणी. त्या ठिकाणी असं घडलं की त्याला राजाच्या सेनापतीचा एक लढवायचा ड्रेस त्याला घालून दिला, चिलखत घातलं, तलवार दिली, ढाल, जिरेटोप, पायात मोजे आणि त्याला नीट चालता येईना हे सगळं घेऊन ते म्हणलं हे घालून मी लढू शकणार नाही, कारण माझं लढणं वैयक्तिक नाही तर माझं लढणं परमेश्वरच्या वतीनं आहे. माझं सांगणं देखील परमेश्वरच्या वतीनं आहे, आत्म्याच्या वतीनं आहे, सत्याच्या वतीनं आहे, वचनाच्या माध्यमातून आहे की अशा लोकांना वेळेस तुम्ही आळा घाला, अन्यथा तुमचं ख्रिस्ती जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा तुमच्या ख्रिस्ती धर्माचं बडतर्फ झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक बॅक गेलेत. याचं कारण हे भामट्यामुळं. यांना देवाच्या सेवक म्हणण्याची लायकी आणि पात्रता देखील नाही. पवित्र शास्त्र तर स्पष्ट हेजकेलच्या पुस्तकामध्ये सांगतो हे नालायक मेंढपाळ, रेफरन्स आहे, लायकीचे नसलेले, अपात्र, त्यांना काही किंमत नसलेली, टाकून दिलेली, हे गाळ कचरा खरवड, आणि ती आज उठून असे काही प्रकार करतात. खूप वाईट वाटतं. त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, देवाच्या वचनाच्या माध्यमातून ज्यावेळेस दावीद त्याच्या समोर उभा राहतो आणि भला मोठा ग्वालीत त्याच्या पुढे तो धिप्पाड व्यक्ती उभा आहे, पण तो ग्वालीत घाबरला नाही, कारण ग्वालीतचा एकच विश्वास होता, धन्यवादित परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझ्या बाजूने लढणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला विजय देणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला आरोग्य देणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझं क्षेम कुशल विचारणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला तळ हातावर धरून ठेवणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझं अहित होऊ नये म्हणून रात्रंदिवस रक्षक दूताचं संरक्षण देणारा परमेश्वर माझ्या बाजूने, सत्य माझ्या बाजूने आहे. तो चिडला का माहिती का? कारण इस्रायल लोकांना, परमेश्वरच्या लोकांना तो ग्वालीत चिडवत होता, चीड आणत होता, तुच्छ लेखित होता, देवाच्या नावाचा अपमान करीत होता. म्हणून आज तुम्हाला आणि मला ग्वालीत बनायचंय. आपण म्हणू शकतो मी ग्वालीत आहे, मी दावीद आहे, मी कोण कोण आहे. मग आता विचार करायचा आहे, जेवढे ग्वालीत आहेत ना हे डुप्लिकेट पाळत, जेवढे दावीद आहेत ना ते विश्वासणारे लोक. पण तो आज विश्वासणाऱ्या लोकांचं कचरले, हे फक्त नावाला लेबलला विश्वासणारे येते, हे तिकडेही टाळ्या वाजवतात आणि इकडेही टाळ्या वाजवतात, हे तिकडेही प्रेज लॉर्ड करतात आणि इकडेही प्रेज लॉर्ड करतात, हे तिकडच्या लाईव्हला जाऊन बसत आहेत हे प्रोफेसी करणाऱ्यांच्या आणि तिथेही कमेंट देते प्रेज लॉर्ड हालेलुया. सत्य जर तुम्हाला समजले असेल तर सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, आणि एकदा जर तुम्ही बंधमुक्त झाले तर तुमचं जीवन समाधानी. आज आमचं जीवन समाधानी का नाही? त्याचं कारण ते आहे. आणि मग दाविदाकडे कुठल्याही प्रकारचं हत्यार नसताना, दावीद इतका ट्रेन झालेला नसताना, दाविदाला युद्धाची कला माहित नसताना देखील दाविदाने गोलियतला हरवलं. तुम्ही पाळक नसू द्या, तुम्ही रेव्हरेंट नसू द्या, तुम्ही बिशप नसू द्या, तुम्ही भविष्यवक्ते नसू द्या, परंतु तुम्ही देवाचे लोक आहात. म्हणजे तुमच्या समोर आलेले ग्वालीतले ना, हे वड्यात जायचं, एक एक गोटा उचलायचा, एका गोट्यात दाविदाला तिथं खाली पाडलं त्यांनी, आणि मग वचनाची तलवार घेऊन तो गेला आणि मग त्या तलवारीने त्याचं मुंडकं छातलं. आज आमच्याकडे काय? देवाचे वचन ही आमच्यासाठी तलवार. ह्या ग्वालीत कापा आता यांचे मुंडके, यांचे मुंडके कापायची वेळ आली. जैगिकरित्या नाही, नाही तर म्हणतात पास्टर राजू अल्लाडनी सांगितलंय, आत्मिकरित्या यांचे मुंडके कापा. यांचं मुंडकं वरच झालं नाही पाहिजे. म्हणजे अनेक आमचे जे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत ना, त्यांच्या विश्वासाला हे ठेच पोहोचवणार नाही. आमचे समाधानाचं जीवन हे असमाधानकारक बनवणार नाहीत. आमचं आशीर्वादाचं जीवन हे शापात घेऊन जाणार नाही. आमचं सार्थकतेकडे जाणार जीवन आमच्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही. असं बिगर अर्थी जीवन हे बनवून राहिले. आणि म्हणून
स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 46 मध्ये देवाचं वचन आम्हाला दावीद राजा, तोच दावीद राजाची माहिती यासाठी सांगितली की दावीद राजाला कुठल्याही प्रकारची युद्ध कला नव्हती. तुम्ही म्हणाल पाळक साहेब तुम्हाला वचनाची माहिती आहे म्हणून तुम्ही धपाधपा बोलून मोकळे होतात, आम्हाला काही माहित नाही. मग तुम्ही नुसतं भाकरी खाता का नुसतं लाईव्ह येऊन ऐकता? याचा एक त्याचा एक दर संडेला जा. तुम्हाला देवाचा आत्मा चालवतो, परंतु तुम्ही देवाच्या आत्म्याला पाहत नाही, तपासत नाही, त्याला वाव देत नाही, त्या आत्म्याला पेट करीत नाही. कदाचित एखाद्या वेळेस हा पास्टर राजू आला तुम्हाला कधीच फसवून जाईल. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की समोरचा जो आहे देवाचा सेवक असो या कुणीही असो, तो आम्हाला आत्मिक गोष्टी सांगत आहे का? तो आम्हाला सत्य सांगत आहे का? तो वचनाप्रमाणेच सांगत आहे का? तो आमचं जीवन खरोखर पश्चातापाकडे घेऊन जात आहे का? तो आमच्या जीवनाला एक धन्यतेकडे घेऊन जात आहे का? हे तुम्ही तपासलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तपासून घेत नाही ना, साधं सोपं उदाहरण जर गेलं, आपण बाजारात गेल्यानंतर कसे पावशेर वांगे दिलेत, डायरेक्ट घेतो भासा लगेच घेऊन येतो का घरी? नाही येत. आम्ही तिथं निवडतो, किडका आहे का, सडका आहे का, सुकलेला आहे का, ताजा आहे का, आम्ही ते निवडतो आणि मग निवडून त्या मापात टाकतो मग घेऊन येतो. हे देवाचं वचन सुद्धा निवडून घ्या. देवाचं वचन आमेन 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 आहे. देवाचं वचन सत्य 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 आहे. पण तुम्ही ज्या दुकानातून घेता ना, म्हणजे ज्या मिनिस्ट्रीतून, संस्थेतून, पालकाकडून, रेव्हरेंट कडून, बिशप कडून, प्रॉफेट कडून, भविष्यवक्ते, गुरुजी हे जे तुम्हाला हे देतात ना, तर याच्यामध्ये किडकपणा पण देतील. वचन किडक नाही, पण देणारे सडकी येत. आणि मग आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. वाचूया स्तोत्र 18:46. परमेश्वर जिवंत आहे, परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो. माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. आमच्या जीवनात आम्ही देवाचा धन्यवाद करतो का? आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचा नावाचा महिमा वाढवतो का? जर त्याचा वाढवित नाही तर आमचं जीवन कसं समाधानी होणार? जर आम्ही गौरव करीत नाही तर आमचं जीवन आशीर्वादित कसं होणार? आम्ही तृप्त कसं होणार? जैगिकरित्या अनेक लोक तृप्त आहेत, पण आत्मिकरित्या अनेक लोक तृप्त आहेत. तर अतृप्त न राहण्यासाठी, तृप्त बनण्यासाठी मी स्वर्गातून उतरलेली जी भाकर आहे ती म्हणजे वचनाची भाकर तुम्हाला आणि मला दररोज नित्यनियमाने ती सेवन करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 26 मध्ये देखील एक रेफरन्स आहे. आपण पाहूया. वाचू 26व्या क्रमांकाचं. दीनजन अन्न सेवन करून तृप्त होतील. परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 26 या ठिकाणी आपण पाहूया. दीनजन अन्न सेवन करून तृप्त होतील. परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील. दीनजन अन्न सेवन करून तृप्त होतील. आता दीन म्हणजे गरीब, एकदम गरीब, जे बिचारे दररोज काबड कष्ट करतात आणि संध्याकाळी या पोटाची खळगे भागवण्यासाठी जे अन्न खातात ना, हे तृप्त होतात. चटणी असू, भाकर असू, वांगा असू, मिरची असू, ठेचा असू, नाही तर शेंगदाण्याची चटणी असू, नाही तर बिर्याणी असू, हे तृप्तच होतात. पण मोठमोठ्याकडे बघा तुम्ही, अहो यांच्या घरी सोन्याचा घास असला तरी तृप्ती नाही यांची. हे झाले जगातलं अन्न. परंतु माझ्या प्रिय भावांनो, जर तुम्ही आणि मी आत्मिक जीवन जगत आहोत, तुम्ही जर मी आध्यात्मिक जीवन जगत आहोत, तुम्ही जर आम्ही स्पिरिच्युअली जीवन जर जगत आहोत, तुम्ही आणि मी देवाने दिलेल्या धाब्यावरून जे जीवन जगत आहोत, त्या जीवनाला देखील अन्नाची गरज आहे. त्या अन्नाने आम्ही तृप्त होतो का? ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये जातो, ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये जातो, ज्यावेळेस आम्ही मिटिंगला जातो, ज्यावेळेस आम्ही याजक वर्गांच्या सहभागामध्ये जातो, तर आमची आत्मिक तृप्ती होती का? जर होत असेल तर तुम्ही राईट चर्च मध्ये आहात,
तुम्ही राईट सेवकाबरोबर आहात, तुम्ही सत्याबरोबर आहात आणि तुम्ही सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर आहात. परंतु चर्चमध्ये जाऊन, मंदिरात जाऊन याचकाबरोबर बोलून जर तुमचं समाधान होत नसेल ना, आत्मिकरित्या, जगिक जाऊ द्या, आध्यात्मिक तुमचा आत्मा जर उत्स्फूर्त होत नसेल ना, तर काही कामाचं नाही, तुमची अतृप्तीच जाईल. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही तुमचा जो वैयक्तिक जगिकरित्या जो मित्र आहे, जर प्रामाणिकपणे तुम्ही एकमेकाला भेटल्यानंतर जसं असं वाटतं की बास काहीतरी एक स्वर्गाच्या राज्याचा आनंद मिटला, कारण आम्ही एकमेकाला जाणतो, एकमेकाचं क्षेम कुशल विचारतो, एकमेकांचा आदर करतो, एकमेकाचा सन्मान करतो, एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी होतो, एकमेकाला सहकार्य करतो, एकमेकाला सपोर्ट करतो आणि दोघांचं मन, दोघांचं अंतःकरण, दोघांचे विचार ज्यावेळेस एकत्र जुडतात त्यावेळेस भेटल्या तृप्त होतो. घरून किती टेन्शन मध्ये येऊ, पण मित्राला जर हॅलो, हाय किंवा प्रेस लॉर्ड, सलाम, नमस्कार जर म्हटलं ना, थोडासा धीर मिळतो, तृप्ती यायला सुरुवात होती. पण तुम्ही गैरट लोकांशी जर मैत्री केली आणि गैरट लोक जर भेटले तर डोक्याला ताप होतो, तुमच्या तृप्तीने होत, तो उलट आहे ना, आगीत अजून तेल ओचितो. ही एक रियालिटी आहे. आणि म्हणून आमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं चांगलं. आज आमच्या जीवनाला धन्यता येण्यासाठी ही गोष्ट देखील महत्वाची आहे. आमचं जीवन समाधानी होण्यासाठी ही गोष्ट देखील महत्वाची आहे. आमचं जीवन तृप्त होण्यासाठी ही गोष्ट देखील महत्वाची आहे. आणि आम्ही आशीर्वादित जीवन जगावं म्हणून देखील ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय, दीनजन अन्न सेवन करून तृप्त होतील, परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील. जे परमेश्वराला शरण जातात ना, ते परमेश्वराची स्तुती करणारे लोक आहेत, आराधक आहेत, समाधानी आहेत, आशीर्वादित आहेत. आशीर्वादित आहेत म्हणून अनेक लोक मंदिरात केव्हा जातात माहिती का? ज्यावेळेस काही साडेसाती मागं लागेल, शनी मागं लागेल, आजार मागं लागतील, पिढा मागा लागेल, जगातल्या टेन्शन, ताण, दबाव मागं लागेल, तेव्हा मंदिरात जातो, म्हणतो प्रभू हे परमेश्वरा धाव बाप्पा. अरे काय धाव बाप्पा? आणि ज्यावेळेस सुख असतं, आनंद असतो, चांगलपणा असतो, देवाचं नाव कधी आठवून घेता का? ज्यावेळेस एखाद्या आराधकाची गरज एखाद्या याचकाला लागते, त्याच वेळेस आराधकाला फोन करायचा. आणि इतर टायमिंगला काय? ज्यावेळेस एखाद्या वस्तूची गरज लागते त्याच वेळेस हॅलो हाय करायचं. मग इतर टायमिंगला काय? ही सध्याची परिस्थिती, हे डुप्लिकेट गोष्टी. आणि म्हणून अशा कारणाने आमचं समाधान होणार नाही. जशा प्रकारे या शरीराला अन्नाची गरज आहे, जशा प्रकारे अन्न खाऊन आमचं शरीर तृप्त होतं, ताजतवानं होतं, एक रिलॅक्स होतं, एक सुखद अनुभव मिळतो, अशाच प्रकारे देवाच्या वचनाचं सत्य खाद्य जोपर्यंत आत्मिक मनुष्य सेवन करत नाही, ते अन्न जोपर्यंत आध्यात्मिक मनुष्य तो आपल्या अंतःकरणामध्ये घेत नाही आणि त्याप्रमाणे वागायला, उठायला, बसायला, चालायला शिकत नाही ना, तोपर्यंत त्याचं आत्मिक जीवन अतृप्त आहे. आपला विषय आहे धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित आणि भाग्यशाली. जर आम्ही जीवन जगत असताना, या जगामध्ये जगत असताना, जगातल्या गोष्टी आणि जगातलं आपलं नेटवर्क याच्याबरोबर जसं आम्ही प्रामाणिक आहोत, तसंच जर परमेश्वराबरोबर प्रामाणिक असलो, वचनाबरोबर प्रामाणिक असलो, सत्याबरोबर प्रामाणिक असलो, तर जगामध्ये कुठल्याच प्रकारचा आम्हाला क्लेश येणार नाही. जे काही असेल तर फेस टू फेस, पटलं तर हा, नाही पटलं तर नो. परंतु त्याला पाणी लावून चुकीचं आहे, त्यामध्ये कधीच धन्यता मिळत नाही, त्यामध्ये कधीच समाधान मिळत नाही. आता समजा एखादं एक साधं उदाहरण घेतो. मी ज्यावेळेस एखादं पेंटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्यावेळेस एखादा मनुष्य एक त्या पेंटिंगचा जो काही खर्च आहे, तर त्याविषयी जे आमची बातचीत होती, आम्ही प्रामाणिकपणे जो आकडा सांगितलेला असतो आणि त्या मालकाने कमीत कमी पैशात कसं चांगलं काम करून घेईन हा सांगितलेला जो आकडा असतो, आणि याच्यामध्ये का ते काम मला मिळावं म्हणून जी दुर्गीमध्ये असती, उदाहरण 50चा आकडा मी सांगितलाय आणि मालक म्हणतोय 30 मध्येच करा, हा 20चा जो डिफरन्स आहे ना, हा समाधान देणारा नाही, हा तृप्ती देणारा नाही, हा आशीर्वादही मिळत नाही याच्यातून, आणि याच्यातून धन्यताही मिळत नाही. कारण काय माहिती का?
याचं म्हणणं आहे की 30लाच डन झालं पाहिजे, माझं म्हणणं आहे 50ला डन झालं पाहिजे. आणि मग असं करता करता ज्यावेळेस 40ला येतो ना, तर मी समाधानी नाही, समोरचाही समाधानी नाही. सालच म्हणाली ही झाली व्यवहार लाईन. पण तो आत्मिक लाईन तीच आहे. आत्मिक लाईन तीच आहे की परमेश्वर म्हणतोय की माझ्या आज्ञा विधी नियम तुम्ही पाळा म्हणजे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आम्ही म्हणतो थोड्या पाळून थोड्या नाही पाळणार. मग परमेश्वर म्हणतो थोडा आशीर्वाद घे, नंतर बाकीचं नंतर बघ. परंतु प्रिय हो, या ठिकाणी आम्हाला जीवन जगत असताना तृप्तपणे जगिक जीवन आहे, तृप्तपणे समाधानाने जगा, आशीर्वादित जगा. आणि येणाऱ्या युगाचं जीवन देखील आम्हाला अशाच प्रकारे जर आम्ही जगायला सुरुवात केली तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक रेफरन्स दावीद राजा अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 13 मध्ये देत आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याचा जीव सुखा समाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. परंतु त्याच्या अगोदर 12व्या क्रमांकाचं वचन वाचूया. परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य कोण? प्रश्न केलाय. परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. मग आता हे शिक्षणच चालू आहे की आम्ही परमेश्वराचं भय धरणारे लोक व्हावं. आणि मग परमेश्वराचं भय धरलं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एकंदरीत आमचा फायदा फायदा आणि फायदाच आहे. याच्यामध्ये नुकसान काहीच नाही आमचं. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होईल. आणि एकदा का ज्ञान मिळालं मग ह्या अज्ञानी लोकांपासून, हे अज्ञानी लोकांपासून, ह्या धार्मिक पुढाऱ्यांपासून, ह्या खोट्या भविष्यवक्त्यापासून, जे देवाच्या वचनाचा आम्हाला हवाला पुढे करून देतात, आम्ही मोकार ते ऐकतो, आम्ही स्वतः काही वाचित नाही, पडताळी करीत नाहीत, चेक करीत नाहीत, आम्ही त्यांच्या सांगितलेला विश्वास ठेवतो आणि त्याच्यामध्ये आमचा समाधानाचं जीवन गायब होतो. आशीर्वादित जीवनाला शापित होतं. तृप्ती तर काही कधी येतच नाही. आणि लोक, आम्ही आमच्या स्वतःला धन्य म्हणणार नाही. लोक तर जाऊ द्या, लोकांचं लय बाजूला आहे, लोक तर म्हणणारच नाही. ज्यावेळेस लोकांसमोर आमच्या सगळ्या प्रकारच्या आत्मिक गोष्टी पुढे येतील ना, चांगल्या गोष्टी, अहो देवाच्या सेवकाला नावं ठेवायचं म्हणजे काय लायसन नाही दिलं परमेश्वरने मला. देवाचं वचन सांगतंय की खोटे प्रेषित, कपटी कामदार, खोटे भविष्यवक्ते, खोटे संदेष्टे, खोटे सेवक उठतील आणि ते शक्य असल्यास विश्वासणाऱ्याला फसवतील. तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत आणि आम्हाला ते फसू नये म्हणून आम्ही सावध राहावं. लांडगा आलेला पाहून मेंढपाळाने आवाज द्यावा की लांडगा आलाय. जर मेंढपाळांनी जर आवाज दिला नाही ना लांडगा आलाय म्हणून, मेंढ खाऊन टाकीन तो. आताचे मेंढपाळ गप्प पडलेत. आताचे मेंढपाळ लांडग्याला बघून अंगावर घोंगडी घेऊन बसलेत गपचीत आणि घोंगडीच्या आतमधून त्यांच्या मेंढराचे खुरं खातेत. हे पहिले खाऊन बसलेत, त्याच्यामुळे आता हे दुसऱ्या जे खातेत ना आता सध्या मोठ्या प्रमाणात, त्यांना हे काहीच म्हणणार. यांना जर काही मिळालं नसतं ना तर माझ्यासारखा आवाज उठवला असता. मी सांगतो प्रामाणिकपणे, आपण काहीही खाल्लं नाही आणि खाणार पण नाही आणि त्याच्यासाठी सेवेमध्ये पण पाचारण झालेलं नाही. मला माझं जीवन धन्यवादित करायचंय, मला समाधानी जीवन जगायचंय, मला तृप्त जीवन जगायचंय, मला आशीर्वादित जीवन जगायचंय, लोकांच्या लुटण्यावर नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आम्हाला हे समजलं पाहिजे की आमच्या जीवनाला धन्यता कशी मिळेल, आमचं जीवन तृप्त कसं होईल. केवळ जगातल्या गोष्टींनी आमचं जीवन तृप्त होणार नाही. हे शरीर तृप्त होईल, हे मन वासना तृप्त होतील, परंतु आत्मा आमचा अतृप्तच राहील. आणि जर का आत्मा अतृप्त राहिला तर अतृप्त आत्म्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. अतृप्त आत्मा हा भटकतच राहतो. अतृप्त आत्मा जो आहे ना तो याच्या त्याच्या टोल्यावरच पडतो. आम्ही पाहतो एखाद्या चर्चमध्ये ज्यावेळेस भटकणारी आत्मी, दुष्ट आत्मी, अतृप्त आत्मी येतात ना, आणि मग पालक वर्ग त्याला म्हणतो येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ, आणि ते निघतात. इथून निघतात, तिथं जातात, त्या पालकाकडे जातात, त्या पालकाकडे जातात. हे भटकणारे जीवन बंद.
आता भटकणारे नकोय. आता परमेश्वराचा वधस्तंभ, परमेश्वराचं सत्य, परमेश्वराचं वचन, परमेश्वराच्या मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावरचं एक लाईव्ह जीवन जगा. आतापर्यंत अनेक लोकांना या मार्गातून अनेक लोकांनी बाहेर ओढून काढले खिचून. हे दुसऱ्याच मार्गाने चाललेत. फक्त त्यांच्या मार्गाला रस्त्याचं लेबल लावलंय, मार्ग सत्य जीवन, ख्रिस्ती जीवन हे लेबल लावलंय. पण वागणं, उठणं, बसणं, कृती मात्र सगळी त्या दुष्टाचीच. आणि म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर, कारण ती फार झाली आहे. परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आणि आपला रेफरन्सचा विषय आहे, आपला चिंतन मनन अध्ययनाचा धन्य या विषयाला जोडून, तो म्हणजे स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 24 वचन क्रमांक यामध्ये लिहिलंय, त्याचा जीव 25:13, त्याचा जीव 25:13 आहे, सॉरी 25:13 आहे, 24:13 नाही. त्याचा जीव सुखा समाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. एक रेफरन्स चुकीचा पडला होता, एक थोडीशी मिस्टेक झाली होती. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 25 आणि वचन क्रमांक 13 होतं की त्याचा जीव सुखा समाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. तर आम्ही पृथ्वीचे वतन तर पाहू आणि आमचा जीव देखील सुखा समाधानाने राहिला पाहिजे. आज मनुष्याला काय सुखा समाधानी राहणं हाच महत्वाचा भाग आहे ना. परंतु हे लोक आम्हाला सुख समाधानी राहू देत नाही. आम्हाला असं वाटतं की ह्या लोकांकडे गेलो आम्हाला सुख समाधान मिळेल, पण हे लोकच मुळात सुख समाधानी नाही. हे आमचं सुख आणि समाधान हेच निवडून घेते. आम्ही परत बोंबलत तशीच येतो, रविवार टू रविवार, रविवार टू रविवार, रविवार टू रविवार, वर्षानुवर्षे समाधानी जीवन फक्त जगातलं देते. आत्मिक उन्नती झाली का? आत्मिक प्रगती झाली का? आत्म्याला समाधान वाटलंय का? आत्मा तृप्त झालाय का? की एखाद्या देवाच्या सेवकाने वचन सांगितलंय आणि आमची चूक सांगितली, आमचं पाप कबूल केलंय, आम्हाला नरकाच्या आग्नेपासून ओढलंय, आम्हाला पापापासून शापापासून ताडण केलंय आणि आम्हाला लय बरं वाटलंय. आहे का असं कोणी व्यक्ती? पालकाला धरून आणताना तुम्ही तुमच्या चुका सांगितलं, पण तो माझ्या प्रिय भावांनो, जो पाळक तुमची चूक सांगत नाही ना तो पाळकच नाही. जो याजक तुम्हाला पश्चातापाविषयी सांगत नाही तो याजकच नाही. जो याजक तुमच्या आध्यात्मिक उन्नतीला आडवं येतो आणि लाभासाठी तोंडपूजापणा करून तुमची वाहवा करतो, तुमचे पाप तसेच दाबून ठेवतो, तुम्हाला सत्य सांगत नाही, तुम्ही जसं वागतात तसं तो म्हणतो आमेन, लय स्पिरिच्युअली जीवन जगतात. हे प्रॉफिट पण नाही, भविष्यवक्ते पण नाही, संदेश ते नाही आणि देवाने यांना पाठवलं पण नाही. हे आमचं जीवन खराब करतात. त्याच्यापेक्षा सरळ सरळ त्या देवळाला चर्चला न गेलेलं बरं. घरीच तुम्ही अध्ययन करा, काही अडचण नाही. आता 2 वर्ष झाले लॉकडाऊनला चर्च मध्ये, काय तुम्ही मी काय पटापटा मेलोत का? आता चर्चला नाही गेलो तर लय धार्मिकता तर होता आम्हाला, लय फाजील धार्मिक पण आमची. आता 1.5-2 वर्ष चर्चला नाही जात. ठेवलं ना प्रभूने आम्हाला सुरक्षित. उलट चर्च बंद झाल्यापासून माझे भाऊ बहिणी आई वडील प्रार्थना करायला लागले, साक्ष निर्माण झाल्या, आनंदाने उल्हासाने फोन येतात, पालक साहेब आमच्याकडे कोणी नाही आलं, आम्ही संकटात होतो, परमेश्वराकडे आम्ही विनंती केली, आमची प्रार्थना ऐकली, आनंद समाधान तृप्त झाले. सॅल्यूट करतो मी त्या आजाराला, कोरोनाला, कोविडला, की त्याच्यामुळे आत्मिक लोक जरा थोडेसे चांगले तगडे बनले, नाही तर होते सगळे. या ठिकाणी आमचा जीव सुख समाधानाने राहिला पाहिजे. याच्या पलीकडे काय संगत काही कोणी काही नेणार नाही. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 26 आणि वचन क्रमांक 12 मध्ये देखील लिहिलेलं आहे, माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे. स्थिर असा हलता डुलता नाही. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करील. जनसभात लोकांमध्ये मी माझ्या परमेश्वर नावाचा धन्यवाद करील. काही लोकांना लाज वाटती, लोकांमध्ये
लोकांमध्ये जर त्यांना जर परमेश्वरच्या नावाचा गौरव करायचं ठरलं ना, थोबाडाला कुलप. सत्याविषयी आवाज धरायचा ठरलं ना, कुलप. आपल्याला काय करायचंय, काय घेणं देणं, आपल्याला थोडी भरायचंय. आणि त्यांनी केलंय त्याला भरता येईल, आणि तो देवन तो बघून घेईन, तिथं कुलप लगेच. आणि जो ताडण सत्य या सगळ्या गोष्टी सांगत त्याच्याविषयी लगे खाली कमेंट चालू. तुम्हाला काय होतंय, तुम्हाला काय होतंय, अरे मलाच होतंय. काय होतंय तर तुम्ही देवाच्या मार्ग विपरीत करीत आहात. मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावरून अनेक लोकांना तुम्ही भटकत आहात, आणि त्यांचं समाधान जे बनवायचंय ना, तर तुम्ही त्यांचं समाधानच लुप्त करीत आहात. जे त्यांना तृप्त बनवायचंय ना, जे त्यांना स्थिर बनवायचंय ना, जे त्यांना ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा करायचं ना, तुम्ही त्या खडकावरून बाजूला घेऊन जातात आणि गाळात उभा करीतात. असा जर प्रसंग आमच्या जीवनामध्ये जर येत असेल तर 100% समजायचं का आमच्या जीवनाचं काही खरं नाही. सार्थकता नाही, तृप्ती नाही, लकी नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली पण नाही. आणखीन रेफरन्स आपण पाहूया. आपले बरेचसे रेफरन्स स्तोत्रामध्ये आपण पाहत आहोत. या समयाला 28वा अध्याय, स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 6 मधील, परमेश्वर धन्यवादित असो कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली. परमेश्वरला धन्यवाद का द्यायचा, आमची दीन गरीब वाणी ऐकली त्यांनी. गरीब, त्या गरीब वाणीमध्ये सत्यता आहे. त्या गरीब वाणीमध्ये आमच्याकडे असणारी अश्रू आहेत, आमच्या समस्या आहेत, आमच्या चिंता आहेत, आमच्या काळज्या आहेत, आमची गरिबी आहे, आमची आर्थिक परिस्थिती असेल, आमचा आजार असेल, आमचा विकार असेल, टेन्शन ताण दबाव असेल, आमचं अज्ञान असेल, आम्हाला कमी समजलेलं सत्य असेल, आमचा नामधारीपणा त्याच्यात असेल, वाडवडिलांचे पारंपरिक असलेले बोजे आमच्यावर असतील, पाप आमच्याकडे असतील, त्या बोजातून आम्ही कणत कणत ज्यावेळेस वाणी परमेश्वरकडे करतो ना, त्यावेळेस परमेश्वर आमची वाणी ऐकतो. त्या परमेश्वर धन्यवादित आहे. पाळक नाही ऐकत, पाळक चुकूनही आमची वाणी ऐकत नाही. पालकांना फोन करून सांगा फक्त तुम्हाला दशमांश जायचं आहे, किती हळूच आवाजात सांगा. दश एवढं जरी आलं ना, त्याला आवाज दश, माणूस जाऊन ते नाही आलं तरी चालन, लगेच तो कुठे यायचं आणि केव्हा यायचं लगेच पटकच म्हणे. पण तुम्ही जर म्हटले ना, पाळक साहेब त्या दशमांशातलं काही जे साठलेलं आहे ते आम्हाला थोडं परत येतं का, फोन कट करून टाकीन तो. पण तो परमेश्वर तसा नाही. ट्रायल करायची असली तर करून बघा. तुम्ही ज्या चर्चेचे सभासद आहेत ना, तिथल्या धान्य भांडार जे काही असेल ना, त्या धान्य भांडाराला सरळ सरळ म्हणायचं, तुमचा जो कोणी सेक्रेटरी असेल, खजिनदार असेल, किंवा जो काही पाळक असेल, शक्यतो आता हे सेक्रेटरी आणि खजिनदाराच्या हातात हे पदच नाही, हे पाळक आणि पाळकीन बाईची ते दोघांच्याच नावावर करून टाकलेले. ते कॅशर येतेच, सगळं उडवणारे येतेच, ते सगळे तेच करतात. नशीब चर्च मध्ये एखाद्याला दानपात्र फिरवायला ते हे तरी देते, नाही ते स्वतःच येऊन हिंडवा, काय सांगता येत नाही, भरोसा नाही. आता त्यांना फक्त म्हणावं त्याचा हिशोब द्या, त्याच्यातून गोरगरीबाला वाटायचंय, आपल्याला चर्चच्या वतीने कार्यक्रम करायचा आहे, अनाथ विधवा जे गरीब लोक आहेत ना, यांना आर्थिक मदत करून टाकायची. आपल्याकडे लय मनावर तुमच्या चर्चा याचकांना, मंदिरात पाळकांना चेक करून बघा एकदा. आणि नाही तुम्हाला मंदिरात येऊ नाही, तुमचं सभासद होतच गायब करून टाकतील, कटच करून टाकतील, तुम्हाला पुढे येऊच देणार नाहीत. ही सत्यता. पण तो परमेश्वर माझा तसा नाही. आम्ही किती दीन असू, दुबळे असू, गरीब असू, लाचार असू, तरी परमेश्वर आम्हाला जवळ करतो, आणि आम्ही दीन आणि विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, आमच्या वाणी तो ऐकतो. म्हणून त्या परमेश्वरला धन्यवाद द्या. मग जर परमेश्वरला धन्यवाद दिले तर आमचं जीवन धन्यवादी. आम्ही परमेश्वरलाच धन्यवाद नाही देत, मग परमेश्वर आमचं जीवन धन्यवादित कसं करेल. आम्ही परमेश्वरला आवाज देतो, परमेश्वर ते ऐकत नाही, कारण मध्ये पाळक बसलेली आहेत, हे तिथपर्यंत जाऊच देत नाही. कारण तुमच्यासाठी आता सध्या प्रोफेट भविष्यवक्ते हे देव झाले आहेत. हो, त्या देवाच्या अभिषिक्त महान आणि खूप मोठ्या अभिषिक्त सेवकाने माझ्याविषयी भविष्यवाणी केली, परमेश्वराने नाही केली, त्यांनी केली. जो कोणी असं XYZ. आता मला नावं घेऊ कटाळा आलाय.
यांच्या नावाचं नाव घेऊन घेऊन ये ना, मला असं वाटतं की यांचे नाव न घेतलेले बरी. यांचं नाव जरी घेतलं तर माझ्यावर एखादे 2 पाप पडतील. एवढे शापित आणि भंगरी झालेली आहेत ती. बाकीच्या दुसऱ्याला मस्त नावं माहिती पण ते घेत नाहीत. ते त्यांच्या इब्रतीला जपत येत, त्यांच्या इज्जतीला जपत येत, त्यांच्या स्टेटसला जपत येत. कारण हे भामटे तशीच आहेत ना. ज्यांना सत्य समजले ते सत्याविरुद्ध जर आवाज उठवित नाहीत ना, याचा अर्थ काय? हे एकाच माळ्याचे मणी, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. परमेश्वर आपल्या लोकांचं सामर्थ्य आहे, तो आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. परमेश्वर अभिषिक्ताचा तारणदुर्ग. तुम्ही अभिषिक्त येत हे मोकार नाव लावून घेतेत. द मॅन ऑफ गॉड, देवाचा अभिषिक्त, प्रोफेट, भविष्यवक्ते, अति महान, अति पवित्र. यांच्या पवित्र्याचे व्हिडिओ तुम्हाला देईल मी पाठवून, मग समजेल तुम्हाला हे किती अति पवित्र येत. ती आहेत माझ्याकडे बऱ्याच सेवकांचे व्हिडिओ आहेत. परमेश्वरने मला पाचारण या सेवकासाठीच केलेलं आहे. सर्वसाधारण लोकांना यांच्या तावडीतून वाचवणं हेच माझं पाचारण, आणि हे मी शेवटपर्यंत करीत राहणार. सत्य मी तुम्हाला सांगत राहणार, कारण सत्य मला समजलंय. म्हणून आणखीन आपण काही रेफरन्स पाहूया आपल्या जीवनाविषयी. या ठिकाणी लिहिले स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 4. आपण एक स्तोत्रसंहितेचे बरेचसे अध्याय आपण जरा थोडस स्पीडने घेत आहोत पुढच्या रेफरन्स साठी. आपण स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 30 वचन क्रमांक 4 मध्ये लिहिले, अहो परमेश्वराच्या भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करीताना त्याचा धन्यवाद करा. पावित्र्याचे स्मरण करताना आम्ही पावित्र्याने तर गाणे गातच नाही, तर पावित्र्याने आराधनाही नाही, पावित्र्याने कुठलीच गोष्ट नाही, तर पावित्र होऊन आम्ही धन्यवाद परमेश्वर देणार कसं? तेवढ्या पुरतं माझं धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. लक्ष कुठं इकडे तिकडे पलीकड अलीकड. कशाला धन्यवाद प्रभू म्हणतो? म्हणूच नका. कोणत्या गोष्टीबद्दल धन्यवाद मानता हे तर सांगा. कपाळक साहेबांनी सांगितलं धन्यवाद धन्यवाद म्हणत राहा 1 तास. आम्ही मोकार म्हणायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही लोक तर इतके घुमे राहिलेत ना, पाळक जसा शिकवतो ना, पाऊस पडन का नंदीबाईला सारखं हलवायचं. मग आता प्रत्येक चर्च मध्ये एक प्रोसेस निघली, हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, स्तुती स्तुती. यांच्या पाळकाने हे शिकवलं, याच्या पलीकडे गेलीच नाही. हा, ही रियालिटी. अमेन अमेन अमेन, येस. अरे कशाला अमेन म्हणतो, कशाला येस म्हणतो? एक आलो कोणतं ते बावळट, एक याजक चांगलं अभिषिक्त. उदाहरण सांगत होतं, नळावर भांडणं चालली आणि नळावर पाण्याला गेलेल्या स्त्रीनी, एक विश्वासणारी स्त्री, लीडर्स शिवे देताना पाळक साहेब सांगतोय तिथं, आणि सगळे लोक म्हणतात आमेन. वरून तो याचं काही अक्कल नसल्यासारखं म्हणतो आमेन म्हणाल का तुम्ही? खालून म्हणतात हे आमेन. म्हणजे ही बाया शिवी देती हे तो लोकांना सांगतोय, आणि वरून हे म्हणतो आमेन म्हणाल का तुम्ही? इतकं बावळटांचा बाजार झालाय ना, यांना हे कळत नाही येस कुठं म्हणावा, आमेन कुठं म्हणावा, प्रेज लॉर्ड कुठं म्हणावा, हालेलुया कुठं म्हणावा, देवाला धन्यवाद कुठं म्हणावा, गौरव कुठं म्हणावा, आणि कसं म्हणावा? पावित्र्याने. ह्या ज्या गोष्टी आम्ही देवाच्या गौरवासाठी करतो ना, पावित्र्याने. प्रकटीकरणाच्या पुस्तक अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 1 2 3 4 4 वेळेस आम्हाला हालेलुया 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 हा पावित्रतेने, पवित्र देवदूताने उच्चारलेला शब्द आहे. आम्ही कुठं कुठं उच्चारतो. आम्ही एखादं उदाहरण असं सांगतो, पार कामातून गेलेल्या त्याला लोकांना म्हणतो हालेलुया म्हणाल का, प्रेज द लॉर्ड म्हणाल का, आमेन म्हणाल का, येस म्हणाल का? यालाही समजत नाही काय सांगतोय, आणि खायच्याला काही नाही. हे शिकवलेले नंदी बैल, हे नामधारी, हे फक्त पाळक लोकांच्या बॅगा उचलणारी, पाळक लोकांच्या पुढं अशा साईडला धावणारी. पाळकावर पहिला तुमचा पाळक नरकात जाणार आहे, आणि नंतर तुम्ही जाणार आहेत त्याला हा करणारी. कारण देवाची आराधना, देवाची स्तुती, देवाचा महिमा, देवाचा गौरव, परमेश्वराच्या भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचे धन्यवाद करा. पावित्र्याचं स्मरण पाहिजे, पवित्रता आम्ही पाहिजे, कारण तो पवित्र परमेश्वर आहे. आम्ही अपवित्रतेने त्याची स्तुती आराधना नाही करू शकत.
आम्ही अपवित्रने त्याच्या वचनाचा विपर्यास नाही करू शकत. आमच्यामध्ये तेवढी पवित्रता पाहिजे, शुद्धता पाहिजे. आम्ही त्यावेळेस पवित्रतेने आणि शुद्धतेने परमेश्वराच्या नामाचं स्मरण करीत असताना परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आज अनेक लोक आहेत, याजक पण आहेत, बिलीव्हर्स भाऊ बहीण आहेत की ते परमेश्वराचं धन्यवाद करतात, परमेश्वराचं स्मरण करतात, परंतु पवित्रतेने नाही करत. अहो, जर तुमच्या आणि माझ्यामध्ये जर पवित्रतेने जर आम्ही परमेश्वराला आवाजच नाही दिला, परमेश्वर आमची प्रार्थना कशी ऐकल, परमेश्वर आमच्या जीवनाला धन्यता कशी देईल, परमेश्वर आम्हाला समाधानी कसं बनवेल, परमेश्वर आम्हाला तृप्त कसा करील, परमेश्वर जर आम्हाला आशीर्वादित कसं करील, जर आमच्या जीवनामध्येच पवित्रता नाही. ही एक काळाची सत्य गरज आहे की आमच्या जीवनामध्ये पवित्रकरण हवं आहे. परमेश्वरचा पुत्र परमेश्वर ख्रिस्त म्हणतो, मी जसा पवित्र आहे तसं माझ्या लोकांनी पवित्र असावं. देवाचं वचन योहान 4:23 मी प्रामुख्याने सतत आणि सतत ते लाईव्ह सेशनला मी सोडत असतो की उपासना करणारी, आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारी लोक पाहिजे. त्यावेळेस त्यांचं जीवन धन्यवादित, त्यावेळेस त्या धन्यवादित परमेश्वरचा खरं धन्यवाद केलेली गोष्ट. या ठिकाणी आणखी एक रेफरन्स आपण पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 21 मध्ये आणखीन एक देवाचं वचन आम्हाला लिहिते, परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. परमेश्वर धन्यवादित असो. का असो? कारण त्यांनी माझं जीवन धन्यवादित केलं. जशा प्रकारे एखाद्या शहराला वेढा पडतो, जशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या राज्याचा सैनिक येऊन दुसऱ्या राज्यावर आक्रमण करतो आणि जशा प्रकारे त्या राज्याला घेरतो, अशा प्रकारे आमचं जीवन झालेलं असताना दावीद महाराज त्या ठिकाणी म्हणत आहे, परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी चालू असताना त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. अद्भुत रीतीने, अद्भुत रीतीने देव तुमच्या आणि माझा उपयोग करील. अद्भुत रीतीने देव तुमचा आणि माझा उपयोग करतो. अद्भुत रीतीने देव तुम्हाला आणि मला सोडवतो. अद्भुत रीत्या आमच्या समोर कुठल्याही प्रकारचे संकट असो, समस्या असो, चिंता असो, काळजी असो, टेन्शन असो, ताण असो, दबाव असो, कुठल्याही परिस्थिती असो, परंतु तुमचा आणि माझा भरोसा त्या धन्यवादित परमेश्वराचा जर असेल, आम्ही पवित्रतेने आणि शुद्धतेने त्या परमेश्वराचा धन्यवाद करीत असेल, तो कुठल्याही प्रकारचा वेळ असू द्या, कुठल्याही प्रकारचा प्रकल्प असू द्या, कुठल्याही प्रकारच्या समस्या असू द्या, कुठल्याही प्रकारच्या जे काही XYZ असू द्या, परमेश्वर त्याच्या वात्सल्यानुसार, परमेश्वर त्याच्या प्रेमानुसार, परमेश्वर त्याच्या दयेनुसार तुम्हाला आणि मला अद्भुतरित्या प्रेमाने, वात्सल्याने, दयेने आम्हाला तो दया दाखवतो. आमचं जीवन बदलतो, आमच्या समस्या सुटतात, आमच्या चिंता काळज्या मिटतात, आमचं अज्ञान जातं, आमचं बऱ्याचशा गोष्टी जातात. कारण पुढे तिथे आहे, मी तर आधीर होऊन म्हणालो की मी माझ्या दृष्टीकडून दूर झालो आहे, तर मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला. अहो परमेश्वरचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे संरक्षण करतो. जर आमचं संरक्षण आहे तर आमचं समाधान ना. जर कायम आम्ही टेन्शन मध्येच तर समाधान कसं? पुढं ताट वाढलं तरी काही लोकांना टेन्शन येतं, ते खायला सुद्धा समाधानीच नाही हो जीवन. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं त्या ठिकाणी थांबावं लागेल. तरी देखील आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया आणि त्यानंतर थांबूया. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 32 आणि वचन क्रमांक 1 लिहिलंय, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. आपल्या विषयाची हेडलाईन्सच आहे धन्य. कोण धन्य आहे? तुमचं आणि माझं जीवन धन्य बनवण्यासाठी आज आम्हाला एकच गरज आहे, म्हणजे आम्ही जे अपराध केलेले आहेत, आम्ही जे पाप केलेले आहेत, किंवा आम्ही जे करीत आहोत. काही काही तर एवढे बिंदास झाले ना, ते म्हणते मेल्यावर बघता येईल गाडा भाऊ, जे होईल ते होईल. आता तर लाईफ जीवन जगून घ्या, काय होईल ते बघता येईल. कुणी बघितलंय? नाही बघितलं ना, येईल तुम्हाला तिथं, तुम्हाला तिथंच लक्षात येईल. तिथं म्हणण्यापेक्षा आहे ना, मला झालेल्या अनुभवानुसार, मला मिळालेल्या देवाच्या ज्ञानानुसार काही काही इथंच फेडावं लागत आहे. जवळजवळ 80% इथंच फेडावं लागत आहे. ते 20% राहिलेलं आहे ना, तिकडं जाऊन इतके टक्केवारी होती ना त्याची गणतीच करता येत नाही.
म्हणून हा विषय नडवायकातून काढून टाका. इथं काही केलं तर चालेल, नंतर बघू. काही महाभक्त एक जण मला भेटला, म्हणलं तर चोरांनी शेवटच्या समाला क्षमा मागितली आणि परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं तू आजच मतभर सुखलोकात असशील. मग मी ऐन टायमाला परमेश्वरची आठवण करील, परमेश्वरला क्षमा मागन. हे असे काही लोक आहेत ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातला आहे, तो धन्य. आज आम्ही अपराध करत आहोत, परंतु आमची क्षमा झाली. आज आम्ही आमचा पांघरून पापातच आहे. धुतल्या तांदळाचे कोणतेच रेव्हरंट नाहीत, बिशप नाही तर गुरुजी नाही तर फादर नाही तर कोऑर्डिनेटर नाही तर भविष्यवक्ते नाही, प्रेषित नाही, शिक्षक नाही, कोणीच नाही. तर हे सगळे धुवाच लागते. यांना सगळ्यांना अपराधीचे ते. जरी तुम्हाला वाटत असेल ना आम्ही देवाची प्रीचिंग करतो, देवाची सेवा करतो, मिरेकल होतात, चिन्ह चमत्कार होतात, काय बऱ्याचशा गोष्टी घडतात, मग कदाचित पालक साहेब जरा थोडेसे आमच्यापेक्षा धोरणात असतील. हे गैरसमज काढून टाका. तुमच्यापेक्षा पालक साहेब ज्यादा पापात येत. मी छाती टोकपणे तुम्हाला सांगतो, रियालिटी मध्ये ही रियालिटी वस्तुस्थिती. हे लोक धर्माच्या नावाखाली, याचकाच्या नावाखाली तुमच्या माझ्यापेक्षा ज्यादा पाप करतेत, जास्त पाप करतेत. यांचे अपराध सर्वसाधारण विश्वासणाऱ्या लोकांपेक्षा ज्यादा येत. यांचे पाप सर्वसाधारण लोकांपेक्षा अनेक पटीने ज्यादा येत. कारण हे समजून उमजून पाप करतात आणि तुम्हाला न समजल्यामुळे पाप होतो. म्हणून याची फोड पण मी सांगतो. असं का? याचा अर्थ असं नाही का भाऊ सगळे याजक लोक नुसते तुमच्या सगळ्यापेक्षा हेच आहेत, नाही तर तुम्ही धर याजक आणता. तसं काही करू नका. कारण पापी सर्वजण आहेत. परमेश्वरचं वचन सांगतं नीतिमान एक देखील नाही, सर्वांनी पाप केलेलं आहे, म्हणून ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. परंतु स्तोत्र करिता दावीद राजा 32 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हणतो ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे. मग आज आम्हाला परमेश्वरासमोर कबूल करायचं आहे, प्रभू मी अपराध केलेला आहे, माझ्या अपराधाची क्षमा कर. प्रभू माझं अंथरून पांघरून जे आहे ना ते पापात आहे, माझ्या पापावर तू पांघरून घाल, ते लपून टाक. आणि म्हणून आम्ही म्हणतो येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता, हमें उद्धार देता, शांती देता, आनंद देता, सगळं काही कुठं आहे? प्रभू येशूच्या रक्ताजवळ. आणि प्रभू येशूचं रक्त तुमच्या आणि माझ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या अपराधासाठी तो घायल झालेला आहे. आम्ही अपराध करतो म्हणून तो घायल झाला, त्याला फटके बसले म्हणून आम्हाला त्या आरोग्य दानाच्या सभा घ्यावा लागतात. जस काय पालकच फटके खातोय. यांच्या चॉईस मधून ह्या साहेबांनी मला प्रार्थना केली आणि मला आरोग्य मिळालं. जस काही फटके त्यांनी खाल्लेत. अहो ज्या प्रभूंनी फटके खाल्ले त्याचं नाव गेलं, याची खरी खंत आहे. हे खरं सत्य आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वरच्या शोधामध्ये असावं, परमेश्वरच्या वचनामध्ये असावं, सत्याच्या बाजूने असावं. आणि इथं लय कमी लोक इथं सत्याच्या बाजूला, आणखी जादा लोक नसतात. परंतु स्पिरिच्युअल जीवन जगत असताना, आत्मिक जीवन जगत असताना, धार्मिक जीवन जगत असताना, परमेश्वराला आवडणारं जीवन जगत असताना, समाधान जर मिळवायचं असेल, तृप्ती जर मिळवायची असेल, आशीर्वादित जर राहायचं असेल, एक चांगल्या प्रकारचं लक आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, भाग्यशाली जीवन जर जगायचं असेल आणि आमच्या या जीवनाला धन्यता जर मिळवायची असेल तर एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या व्यतिरिक्त नाही. आणि तो सत्याचा मार्ग आहे. ते सत्य वचनाच्या माध्यमातूनच आम्हाला माहिती पडतं. देवाचं वचन हे सत्य आहे, कारण देव सत्य आहे. जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सत्यामध्ये नेऊ आणि तुमचं आणि माझं जीवन एक धन्यवादित, आशीर्वादित करो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करणार आहोत. तत्पूर्वी लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एक वार सांगू इच्छितो प्रार्थना करण्यापूर्वी, या जगातल्या कोणत्याच पालकाचा, रेव्हरेंड, बिशप, गोजे, कोऑर्डिनेटर जेवढं कोणी असतील ना, मी नाव घेत असतो, यांचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही. नाही यांचा माझा बांधाला बांध, नाही यांचं चेसला माझं, नाही मी यांना दानपात्र दिलंय आणि न त्यांनी मला दिलंय. फक्त जो देवाच्या विरोधात काम करेल ना,
जो वचनाच्या विरोधात काम करेल ना, देवाचं नाव घेऊन देवाचं सोंग घेऊन इतरांना जर फसवित असेल तर त्या ठिकाणी देवाचा आत्मा माझ्यासारखे अनेक सेवक आहेत त्यांना गप्प बसू देणार नाही. कारण लोकांचं तारण व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. माझं तारण व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि जर तुमची तरी इच्छा असेल ना ह्या बाकीच्या लोकांचं तारण व्हावं तर तुम्ही ते सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवा. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र थोर सेनाधी देव बाप्पा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समला मी प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशू माझ्या भारत देशासाठी, भारत देशाचे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त, सत्याचा स्तंभ, आधारस्तंभ, वचनावर आधारित असणारे सर्व मिनिस्ट्री, सेवा सेवक, लहानापासून थोरापर्यंत, माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, सुरक्षा कर्मी, एसआरपी टीम, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय, आराधक, आराधना करणारी, सत्य समजणारी, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारी सर्व बिलिओस भाऊ बहीण आई वडील आणि आम्ही प्रत्येक जण जे लाईव्हला होते ते, जे यानंतर पाहतील ते, आणि आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, इच्छेप्रमाणे, प्रार्थना विनंतीप्रमाणे प्रत्येकाला देऊन तू तृप्त करतायस. तुझे आभार मानतो. आणि प्रिय प्रभू येशू आमच्या जीवनाला एक चांगलं वळण मिळावं, आमचं जीवन आशीर्वादित व्हावं, आमच्या जीवनाला आम्ही तृप्ती असावी, आम्ही समाधानकारक जीवन जगावं आणि इतरांना देखील समाधानामध्ये जगण्यासाठी आमचा देखील तो उपयोग करून घे. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तो आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.